नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हे जे जुन्या साडीचा रियूज। या अगोदर पण मी या साडीपासून 2 व्हिडिओ बनवलेले आहेत, ते पण तुम्ही नसेल बघितले तर नक्की बघा। तर याची लांबी आहे 11 इंच आणि रुंदी आहे 9 इंच। तर या अगोदर मी या साडीपासून साडी कव्हर बनवलेला आहे, आठवडी बाजाराची पिशवी पण बनवलेली आहे, ती पण तुम्ही नसेल बघितली तर नक्की बघा। तर बघा आता मी हे जे गोणीचा कपडा कट केलेला आहे 11 बाय 9 इंचचा, तेच आपण साडीचं पण करून घेत आहोत कटिंग। आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा। मैत्रिणींनो, अस्तरसाठी पण मी साडीचाच कपडा कट करून घेतलेला आहे 9 बाय 11 इंचचा। आणि मध्यभागी आपल्याला गोणीचा कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण हा जो डिझाईनचा जो कपडा कट करून घेतलेला आहे साडीमधला, तो वरतून ठेवून घ्यायचा आहे। आणि अशा पद्धतीने कडेकडेने स्टिचिंग करून घ्यायची आहे। आणि नंतर अशा तिरप्या तिरप्या टिपा मारून पण आपण हे व्यवस्थित पक्क करून घ्यायचे। आपल्याला एवढ्याच तुकड्यापासूनच ही एक युनिक कंटेंट बनवत आहे मी, युजफुल आहे महिलांसाठी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की। ताईंचं म्हणणं आहे की साडीचा कपडा मशीनवर सटकतो, तर त्यासाठी त्यांना सांगते अशा प्रकारच्या टाचण्या घ्यायच्या, 10 रुपयाला मिळतात त्या टेलरिंग मटेरियल मध्ये, खूप सारे येतात त्यामध्ये। आणि अशा पद्धतीने अगोदर ती टाचणी लावून घ्यायची, जेणेकरून तुमचा सुळसुळा कपडा जरी असला साडीचा तरी तो सटकणार नाही मशीनवरून। नवीन ताईंच्या कमेंट येतात, तर त्यांच्यासाठी मी ही माहिती देत आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही अगोदर टाचणी लावून घ्या, जेणेकरून तुम्हाला शिवणकाम करताना अडचण येणार नाही। तसंच आपल्याला अशा पद्धतीने उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावरती स्टिचिंग करून घ्यायचे, व्यवस्थित बघून घ्यायचं आहे। ही चेन जर तुम्हाला स्टिचिंगच्या वेळेस अडचण येत असेल तर थोडीशी मागं ओढून घेतली तरी पण चालेल, ठीक आहे। तर तुम्हाला व्हिडिओ मधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा, त्यामुळे काय होतं मला आणखी प्रेरणा मिळते की आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनवावेत। तर बघा यावरती पण आपण पुन्हा दाब टीप मारून घेत आहोत। अशा पद्धतीने आपण इथे चेन लावून घेतलेली आहे, ठीक आहे। आणि याला मी दोन्ही बाजूला दाब टीप मारून घेतलेली आहे। थोडस गोणीचा कपडा बाहेर येत असेल तर तो कट करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपण ही व्यवस्थित चेन लावून घेतलेली आहे। आता याला आपल्याला पॉकेटला अस्तर पण लावायचं आहे। बघा इथे मी पॉकेटला अस्तर लावण्यासाठी साडीचाच कपडा कट करून घेतलेला आहे आणि तो आपल्याला इथे जे आपण सेंटरला मार्क केलेला आहे तुम्हाला दिसण्यासाठी मी इथे लाईन एक ड्रॉ करून घेते, म्हणजे की लक्षात येईल तुमच्या।
जे आपण ही मध्य काढून ही जी सेंटरला लाईन ड्रॉ केली होती तिथपासूनच आपल्याला हे अस्तर अशा प्रकारे ठेवून थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे एक साईड आणि अशा प्रकारे ते लावून घ्यायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने मी पॉकेटला तीनही बाजूने अशा चारही बाजूने स्टिचिंग करून घेतलेली आहे. त्या अशा पद्धतीने आपलं हे पहिलं पॉकेट बनून तयार झालेलं आहे, वरचं पॉकेट. ठीक आहे. अशा पद्धतीने आपलं हे एक पॉकेट बनून तयार झाले. आता आपण दुसरं पॉकेट कसं बनवायचं ते बघूया. हा पण मी सेम साडीचाच कपडा कट करून घेतलेला आहे. आपल्याला इथपासून दुसरं पॉकेट बनवायचं आहे. ठीक आहे. तर तुम्ही याच्या मध्य घ्या, म्हणजे आपण हे 11 घेतलेलं होतं तर त्याचा मध्य येतो आपला 5.5. ठीक आहे. 5.5 इंच रुंदीचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे. अशा प्रकारे 5.5 इंच रुंदी थोडीशी वाढव घेतली तरी पण चालेल, कारण की आपल्याला ती फोल्ड करायला लागणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने पुन्हा सेम त्याच पद्धतीने आपल्याला यावरती स्टिच करून घ्यायचं आहे. तर आज मध्ये व्हिडिओमध्ये एका बकरीचा आवाज येत आहे. तर मग आमच्या सासरे भावांनी एक नवीनच बकरी आणली, तर ती नवीन ठिकाणी आहे त्यामुळे ती ओरडत आहे. त्याला तुम्ही प्लीज इग्नोर करा. पहिलाच दिवस आहे तिला आणलेलं, त्याच्यामुळे तिचा ओरडण्याचा आवाज येतोय. तरी पण ते बाहेर बसलेले तरी पण आवाज म्हणजे ओरडतीच आहे ती. तर प्लीज इग्नोर करा त्या व्हॉइससाठी. तर आता आपण याला मध्ये एक टिप मारून घेत आहोत, जेणेकरून त्याचे 2 भाग तयार होतील आणि म्हणजे छोटे छोटे 2 पॉकेट तयार होणार आहे तिथे. म्हणजे आपण कॉइन्स वगैरे त्यामध्ये ठेवू शकतो. ठीक आहे. तर टोटल 4 पॉकेटचा आपण हे पाऊच बनवत आहोत. तर यानंतर आपल्याला मेन पॉकेट बनवायचं आहे. त्यासाठी पण मी 5 रुपयाची चेन घेतलेली आहे. तर ती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. अगोदर उलटी ठेवून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ती जशी ही चेन लावली सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही पण चेन लावून घ्यायची आहे. चेन जर स्टिचिंग करताना मध्ये येत असेल तर ती अगोदर अशी मागे ओढून घ्यायची आहे, मग अशा पद्धतीने स्टिचिंग करायला सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने आपण ही चेन लावून घेतलेली आहे. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो भाग आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथून स्टिचिंग करायला सुरुवात करायची आहे. ठीक आहे. जशी आपण ह्याला केली सेम त्याच पद्धतीने आपण इकडनं स्टिचिंग करायला सुरुवात करत आहोत. ही चेन जर तुम्हाला स्टिचिंग करताना मध्ये येत असेल तर ती अशा प्रकारे मागे ओढून घ्यायची. पुन्हा इथपर्यंत स्टिचिंग आली का ती पुन्हा पुढे ओढून घ्यायची. ठीक आहे. तर चला आता आपण तर या अगोदर पण मी खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहे, जसे की ब्लाऊज डिझाईन, DIY, ओल्ड क्लॉथ रियूज आयडिया, ओल्ड साडीचा रियूज. बघा अशा पद्धतीने मी याला दाब टीप मारून घेतलेली आहे, चेन ओढून अशा प्रकारे आणि दाब टीप मारून घेतलेली आहे. आता आपल्याला अशा पद्धतीने हा कपडा धरायचा आहे आणि ह्या बाजूने स्टिचिंग करून घ्यायची आहे. पुन्हा दुसऱ्या बाजूने पण आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे. ठीक आहे. तर तुम्ही टायटलवर क्लिक केला का तुम्हाला मी बाकीच्या व्हिडिओंची पण लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे जाऊन नक्की चेकआउट करा. आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. मी इथे 2 ते 3 टिपा मारून घेतलेल्या आहे. जर तुम्हाला इथे मोठी पायपिंग करायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने साडीचाच कपडा घ्यायचा आहे, तो अशा प्रकारे फोल्ड करून इथे तुम्ही पायपिंग करू शकता. ठीक आहे. तर बघा आता मी पॉकेट फ्रंट साईडने टर्न करून घेत आहे, म्हणजे सुईचे करून घेत आहे. व्यवस्थित कोपरे कोणे सर्व सुईचे करून घ्यायचे. कुठल्याही टोकदार वस्तूने म्हणा किंवा पट्टीच्या सहाय्याने तुम्ही याचे टोक बाहेर काढून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने तुम्ही यामध्ये मोबाईल पण ठेवू शकता. वरच्या पॉकेटमध्ये पण तुम्ही मोबाईल ठेवू शकता. छोटा जरी दिसत असला तरी यामध्ये पण आपण मोबाईल ठेवू शकतो आणि इथे पण तुम्ही मोबाईल ठेवू शकता. आणि यामध्ये 2 पॉकेट्स आहे टोटल, तर याच्यातले पण तुम्ही येते कॉईन वगैरे ठेवू शकता. अशा पद्धतीने मी तुम्हाला ह्या पॉकेटमध्ये पण मोबाईल ठेवून दाखवते मोठ्या. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही या पॉकेटमध्येही मोबाईल ठेवू शकता आरामात. आणि अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली लेडीज पॉकेट म्हणा पर्च पाऊच बनून तयार झालेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.